आणि आता सविस्तर बातमीपत्र। आज संसदेच्या विशेष अधिवेशनात 3 विधेयकं सादर केली जाणार आहेत। यात महिलांना 1/3 म्हणजे 33% आरक्षण देण्यासाठी सप्टेंबर 2023 मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु महिला आरक्षण लागू करणं हे जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा लागू झाल्यानंतर शक्य होणार आहे। त्यामुळे आता केंद्र सरकारने महिलांना लोकसभेत आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये 33% आरक्षण लागू करण्यासाठी घटना दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे। दरम्यान या विशेष अधिवेशनाआधी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध दर्शवण्यात येणार आहे। महिला आरक्षण विधेयकाला या पक्षांकडून पाठिंबा दर्शवण्यात आला असला तरी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाकडून विरोध केला जातोय। आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये 3 विधेयकं सादर केली जाणार आहेत। लोकसभेच्या जागा 816 पर्यंत वाढतील, म्हणजे 50% वाढणार आहेत। महिला खासदारांची संख्या 273 वर पोहोचेल आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या 72 जागा होतील।